नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन डिकरे, पपई कन्सल्टंट. हा 4 एकराचा प्लॉट आहे. तर ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? वैभव खताळ. हां, बरं. हे प्रोडक्ट पाठीमागं तुम्ही किती वर्षापूर्वी वापरले होते? हे प्रॉडक्ट आपण पाठीमागील 3 वर्षाखाली वापरले होते. यातलं काय काय तुम्ही त्यावेळेस आपण कांद्यासाठी हे औषध वापरले होते. त्यावेळेस आपण NPK आणि स्टीम रिच, वरून स्प्रेसाठी स्टीम रिच आणि खालून कांदा फुगवण्यासाठी आपण NPK वापरले. त्यावेळेस आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले भेटले होते. त्याच्यामुळे आपण आता परत पपईसाठी हेच औषध वापरतोय. आता काय तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला? आता आपल्याला प्रॉब्लेम जाणवतोय की थंडीमुळे थ्रिप्स अटॅक भरपूर आहे. त्यासाठी आपण आपलं अँटीव्हायरल वापरणार आहोत. त्याचा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे कसा आहे ते. आणि हे बाकीचं जे काय प्रोडक्ट आहेत हे तुम्ही आळवणीसाठी मागवले? हो, आळवणीसाठी मागवले. मग इतर शेतकऱ्याला तुमचा सल्ला काय राहील? इतर शेतकऱ्याला फक्त एवढं सांगेन की तुम्ही चांगल्या दर्जाचं वापरण्याचा प्रयत्न करा. हे जे आपले कंपनीचे औषध आहेत ते चांगल्या दर्जाचे आहेत. त्याचा रिझल्ट चांगला आहे. याच्या अगोदर आपण वापरलंय. स्टीमरिच असेल, NPK असेल, हे सगळं आपण वापरलंय. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की औषधं कशी आहेत. त्यामुळे आपण हे वापरतोय. इतर शेतकऱ्यांनी तर हे वापरलं पाहिजे. हो, नक्कीच वापरलं पाहिजे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.